नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेमामध्ये मेष राशीचे पुरुष आणि सिंह राशीची जर का स्त्री असेल तर त्यांचं जे प्रेम आहे हे प्रेम कशा प्रकारे फुलत जाऊ शकेल. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यावर लक्ष देणं गरजेचं राहील. अर्थात प्रेम होणं हे सहज असतं परंतु ते टिकवणं थोडंसं कठीण होऊन बसतं बऱ्याच वेळेस. कारण होतं काय की प्रेमामध्ये आपण समोरच्या व्यक्तीचे जे सकारात्मक किंवा जे आपल्याला आवडतं ते गुण बघतो आणि आपल्यामध्ये प्रेम होतं. परंतु जर का तुमचं प्रेम सहजपणे पुढे जावंसं वाटत असेल किंवा प्रेम यशस्वी व्हावंसं वाटत असेल तर समोरचा व्यक्ती आहे त्याच्या गुण अवगुणांसहित त्याचा स्वीकार करणं गरजेचं ठरतं. बऱ्याच वेळेस अवगुण आपण थोडेसे अवगुणांकडे डोळे करतो परंतु प्रेम जसं जसं पुढे जातं तसतसे ते अवगुण सुद्धा समोरच्या व्यक्तीचे किंवा आपलेही समोर येतात आणि त्यावेळेस थोड्याशा गोष्टींना वेगळं वळण होतं. तर जर का सुरुवातीपासून तुम्हाला समोरच्या व्यक्तीचे गुण अवगुण ठाऊक असतील आणि तुम्ही त्याला स्वीकारत असाल तर तुमच्या प्रेमामध्ये कुठल्याही प्रकारचे त्रास किंवा प्रॉब्लेम येणार नाहीत. अर्थात व्यक्तिमत्व जाणून घेणं गरजेचं राहील. तर सुरुवातीला आपण मेष राशीचे जे पुरुष आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं आहे या संदर्भात चर्चा करू. लक्षात घ्या, या दोन्ही ज्या राशी आहेत ते इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे दोन्ही ज्या राशी आहेत पुरुष तत्वाच्या आहेत, अग्नितत्वाच्या आहेत. बऱ्याचशा प्रमाणात दोघांचे जे स्वभाव आहेत ते जवळजवळ सारखे आहेत, बिनधास्त आहेत, बेछूट आहेत आणि जे काय असेल ते समोरासमोर मांडणारे आहेत. परंतु इथे राशी एक पुरुषाची असणार आहे, एक स्त्रीची असणार आहे. मेष राशीच्या पुरुषांबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये प्रथम स्थानामध्ये येणारी रास आहे. राशीचा स्वामी मंगळ आहे, तत्व अग्नी आहे आणि जबरदस्त अशी ऊर्जा असणारी ही रास आहे. एकतर मेष रास ही संपूर्ण पुरुष तत्वाची आहे आणि कुठल्या पुरुषाची समजा मेष रास असेल तर त्यांच्यामध्ये जे पुरुष तत्व आहे ते दुप्पटीने वाढतं. पुरुष तत्व म्हणजे काय, जबरदस्त अशी ऊर्जा, वेग हा त्यांच्यामध्ये चांगला दिसून येतो आणि हा जो त्यांचा स्वभाव आहे हा स्वभाव त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये तुम्ही बघू शकता. म्हणजे त्यांच्या चालण्यात, वागण्यात, बोलण्यात, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, निर्णय क्षमता, त्यांची जी काय आवड आहे सगळ्या गोष्टींमध्ये हा जो वेग आहे, हा जो आवेग आहे तो दिसून येईल. म्हणजेच राहणीमान जरी तुम्ही यांचं बघितलं तर थोडंसं फॅशनेबल किंवा ठळक रंगाचे कपडे किंवा भडक रंगाचे कपडे त्यांना थोडेसे आवडतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोलणं सुद्धा त्यांचं तसंच असतं. जे मनाला येईल ते बोलून मोकळे होतात. म्हणजे समोरच्याला काय वाटेल, त्याच्या मनावरती त्याचा काय परिणाम होईल हे सहसा मेष राशीच्या व्यक्तींच्या ध्यानीमनीही नसतं. त्यांच्या की हीच गोष्ट असते की जे मला वाटलं, जे मला रुचलं ते मी बोललो. उगाची साखर पेरणी करणं आणि गोडगोड बोलणं हे मला आवडत नाही, जमत नाही, पटत नाही. परंतु त्याचा परिणाम हा तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधावरती खोलवर होऊ शकतो. लक्षात घ्या, ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. बिनधास्त, बेदरकार, निडर अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व असतं. मेष राशीचे पुरुष हे कशालाही घाबरत नाही, कुणालाही घाबरत नाही, ना कुठल्या परिस्थितीला, ना कुठल्या व्यक्तीला. परंतु एक गोष्ट आहे की त्यांनी जर का मनामध्ये एखादी गोष्ट करायची ठरवली तर ते कुठल्याही परिस्थितीमध्ये ती गोष्ट करतात. येणं केनं प्रकारेनं यश आपल्याकडे यायलाच हवं. हा जो भाग आहे हा भाग मेष राशींच्या पुरुषांमध्ये बऱ्याच वेळेस दिसून येतो. जी गोष्ट मग अशी मी सांगितली की ते या ज्या व्यक्ती असतात त्या ॲक्शन ओरिएंटेड असतात. आधी कृती मग विचार असा यांचा जीवनाचा थोडासा हे पायंडा दिसून येतो. परंतु त्याचा त्रास त्यांना जीवनात बऱ्याच वेळेस होतो. कारण त्या बऱ्याच वेळेस काही कृती केल्यानंतर त्यांना समजतं की आपण केलेली गोष्ट किंवा कृती आहे किती चुकीची होती. तर या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधावरती सुद्धा बऱ्याच प्रमाणात होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या मनगटावरती, आत्मविश्वासावरती जगणारी ही रास आहे. कुणाची मदत घेणार नाही, स्वतःच्या हिमतीवरती पुढे जाणारी आहे आणि एखादी गोष्ट त्यांना करायची झाली तर बेसुमार कष्ट उपसण्याची तयारी, 24 तास काम करण्याची जी तयारी आहे ही मेष राशींच्या पुरुषांमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येते. नंबर 1 वर राहणे यांना पसंत पडतं. कुठल्याही गोष्ट जबरदस्त आवेगाने पूर्ण करायचे हा भाग ज्यांच्यामध्ये दिसून येतो. लक्षात घ्या, यामुळेच यांच्यामध्ये पेशन्स सुद्धा थोडा कमी असतो. बऱ्याच वेळा या व्यक्तींच्या बाबतीत होतं काय की यांचा स्वभाव असा असतो की कुठली गोष्ट झटपट झाली पाहिजे, पटापट झाली पाहिजे. ते स्वतः सुद्धा असाच त्यांचा स्वभाव असतो आणि समोरच्या कोणी सुद्धा अशा प्रकारचे एक्सपेक्ट करतात. आणि जर का समोरचा व्यक्ती तसा वागला नाही तर मात्र त्यांचा पारा चढतो आणि मग गोष्टी टोकाच्या होतात. तर इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे की तुमच्याप्रमाणे सगळं जग असेलच असं नाही. ही गोष्ट थोडी महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्पेंडिंग थोडीशी जास्त असते. अर्थात लक्षात घ्या, स्पेंडिंग जास्त असली तर हरकत नाही, परंतु ती विनाकारण असायला नको. म्हणजे जर का तुम्ही खर्च करत असाल तेच खर्च मार्गी लागायला हवे. म्हणजे चुकीचे खर्च होणं किंवा अनपेक्षित अनावश्यक खर्च होणं याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. बऱ्याच वेळा खर्च करतात आणि त्या वस्तू पुढे आयुष्यात कधीही उपयोगी येत नाही. तर याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट थोडी महत्त्वाची राहील. तुमचं वागणं, बोलणं हे थोडंसं नियंत्रित असायला हवं, बिनधास्त, बेछूट असायला नको. तर अशा प्रकारचं साधारण व्यक्तिमत्व असतं.
असतं मेष राशींच्या पुरुषांचं. आता थोडं विचार करू की सिंह राशीची जी स्त्री आहे यांचं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. सिंह रास किंवा हे जे तत्व आहेत हे थोडंसं वेगळं आहे. जंगलाचा राजा सिंह याचाच त्याचा सिम्बॉल आहे आणि राशीचा जो स्वामी आहे तो सुद्धा प्रत्यक्ष रवी आहे, सूर्य आहे. अर्थात या दोघांचे जे गुणधर्म आहेत हे मेष राशीमध्ये जबरदस्त दिसून येतात. ही जी रास आहे पुरुष तत्वाची आहे, अग्नितत्व आहे आणि स्थिर स्वरूप रास आहे. यांच्या चालण्या, वागण्या, बोलण्यात एक राजेशाही थाट तुम्हाला दिसून येईल. म्हणजे गडबड, गोंधळ किंवा एखादी गोष्टीमध्ये घाबरून जाणं, थोडंसं बॅकफुटला येणं हा प्रकार अजिबात नसतो. एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या परिस्थितीला धीरोदात्तपणे तोंड देणं आणि आपलं यांचं जे स्टेटस असतं किंवा ह्यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व असतं ते लक्षात राहण्यासारखं असतं. अर्थात स्त्रियांमध्ये सुद्धा ही गोष्ट दिसून येते. यांच्यामध्ये कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास हा जबरदस्त दिसून येतो. यांच्या एकंदरीत चेहऱ्यावरून किंवा व्यक्तिमत्वावरून थोडासा ॲटिट्यूड तुम्हाला जाणवेल, परंतु हा ॲटिट्यूड नसतो, हा त्यांचा आत्मविश्वास असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलंही काम करायचं झालं तर धसमुसळेपणा यांच्यामध्ये अजिबात दिसणार नाही. ही गोष्ट फार चांगली आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीवरती निर्णय घ्यायचा असेल तर नीट विचार करतील, थोडा वेळ घेतील आणि जो काय निर्णय घेतील त्या निर्णय तो इम्प्लिमेंट करतील ना, संपूर्ण जबाबदारी घेतील. ही जी गोष्ट आहे ही गोष्ट सिंह राशीच्या स्त्रियांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिडरशिप क्वालिटी चांगली असते. अर्थात नुसती पोकळ लिडरशिप नसते. म्हणजे एखादं काम जर का इतरांना जमत नसेल तर ते स्वतः करून दाखवते. लीड बाय एक्झाम्पल ज्याला म्हणतो तो जो भाग आहे, तो जो संस्कार आहे, तो जो स्वभाव आहे हा सिंह राशीच्या स्त्रियांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॅविश लाईफस्टाईलकडे जगण्याकडे त्यांचा कल असतो आणि यांची स्वप्न असतात ही लार्जर दॅन लाईफ असतात, जबरदस्त थिंक बिग ज्याला आपण म्हणतो. ऊचे लोक ऊची पसल हे जे सुभाषित आहे किंवा ही जी म्हण आहे यांना अतिशय उत्तम प्रकारे लागू पडते. अर्थात खर्च करतात परंतु खर्च करण्यासाठी जो पैसा आहे तो सुद्धा मिळवण्याचा दमखम करतात. यांची स्वप्न मोठी असतात. त्यांच्या व्यक्तिमत्वाने तुम्हाला अजिबात जाणवणार नाहीत की यांची स्वप्न किती मोठी आहेत, परंतु ती स्वप्न मोठी जी पूर्ण करण्याकरता जबरदस्त कष्ट उपसण्याची तयारी ही सिंह राशीच्या स्त्रियांमध्ये दिसून येते आणि ते पूर्ण सुद्धा करतात. ह्या ज्या स्त्रिया आहेत या स्त्रिया घरापेक्षा घराच्या बाहेर करिअरमध्ये स्वतःचं असं वेगळं नाव करून येतात. यांच्यासाठी यांचा आत्मसन्मान ज्याला आपण सेल्फ रिस्पेक्ट म्हणतो हा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे सगळ्यात जास्त महत्त्वाचं हे त्यांचा सेल्फ रिस्पेक्ट असतो. ही गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे. जसा आपण विचार करतोय की मेष राशीचे पुरुष आणि सिंह राशीच्या स्त्री समजा परस्पर प्रेमामध्ये असतील तर मेष राशीचे जे पुरुष आहेत हे सिंह राशीच्या स्त्रीमध्ये त्यांचं जे वागणं बोलणं आहे किंवा इतरांमध्ये त्यांची उठून दिसणारी जी छबी आहे त्याच्यावर ते पटकन भाळतात. म्हणजे सिंह राशीची जी स्त्री आहेत ही क्राऊडपेक्षा किंवा घोळक्यापेक्षा थोडंसं वेगळं दिसेल. त्यांचं वागणं, चालणं, बोलणं, त्यांची विचार करण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत ही नेमकी असे शांत असते. धीरोदात्तपणे बोलणं आणि जे काय बोलतील ते पूर्ण करून दाखवणं हा जो भाग आहे, हा भाग लिडरशिप क्वालिटीज मगाशी मी सांगितली तर ती सुद्धा मेष राशीच्या पुरुषांना बऱ्याच प्रमाणात आवडते आणि त्याचं वागणं बोलणं सुद्धा नीट असतं, व्यवस्थित असतं आणि एखादी गोष्ट त्यांनी सांगितलं ती पूर्ण करण्याची संपूर्ण तयारी त्यांच्यामध्ये दिसून येते. आणि थोडासा ॲटिट्यूड जो म्हणतो तो सुद्धा मेष राशीच्या पुरुषांना आवडतो, कारण मेष राशीच्या व्यक्तीचं सुद्धा थोड्याफार प्रमाणात अशाच हे व्यक्तिमत्व असतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची जी लाईफस्टाईल असते ती सुद्धा मेष राशीच्या पुरुषांना आवडते. आता सिंह राशीच्या स्त्रीला मेष राशीच्या पुरुषांमध्ये काय आवडतं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा काम करण्याचा जो उरक जो जबरदस्त असतो किंवा दांडगा दिसून येतो. लक्षात घ्या मेष राशीचे पुरुष आहेत त्यांनी एखादी गोष्ट मनात घेतली तर 24 तास त्याचा विचार करतील किंवा 24 तास ती गोष्ट पूर्ण करण्याकरता त्याच्या मागे हात धुवून पडतील. तर हा जो भाग आहे हा भाग सिंह राशीच्या स्त्रींना अतिशय आवडतो आणि कुठलीही गोष्ट करायची झाली तर जो पुढाकार घेणं म्हणतो की मी तयार आहे, मी करू शकतो आणि ते करून दाखवण्याची जी गोष्ट आहे ती सुद्धा सिंह राशीच्या स्त्रीला आवडते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेष राशीच्या पुरुषांनी एखादी गोष्ट जर का कमिट केली तर ती पूर्ण करण्याकरता तुमच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून ते उभे राहतील आणि संपूर्ण दुनियेच्या ते विरोधात जातील आणि तुमची साथ संगत देतील. हा जो भाग आहे हा भाग मेष राशीच्या पुरुषांचा सिंह राशीच्या स्त्रीला अतिशय आवडतो आणि बहुधा दोघांचेही स्वभाव किंवा जीवनाकडे बघण्याची दृष्टी किंवा एकंदरीत दृष्टिकोन सारखाच असतो. त्याच्यामुळे प्रेमामध्ये या दोन्ही व्यक्ती येणं हे काही वेगळं किंवा विशेष नाही, परंतु प्रेम टिकवणं सुद्धा महत्त्वाचं आहे. तर लक्षात घ्या अशा कोणत्या गोष्टी की ज्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मेष राशीच्या पुरुषांना सांगणं महत्त्वाचं ठरतं की चुकूनही सिंह राशीच्या स्त्रीच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचेल असा क्षुल्लक शब्द सुद्धा बोलू नका. कारण मेष राशीच्या पुरुषांना बऱ्याच वेळा कॉमन असतं की एखाद्या गोष्ट बोलणं किंवा सहजपणे बोलणं, परंतु बोलण्याची जी धार असते, शब्दांची जी धार असते ही जास्त असते. त्यामुळे तुमचे नातेसंबंध
त्यामुळे तोडले जाऊ शकतात. याकडे लक्ष देणं खूप गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, कारण आत्मसन्मान हा सिंह राशीच्या स्त्रीसाठी फार महत्त्वाचा ठरतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिंह राशीच्या स्त्रीला फ्रीडम हवं असतं. म्हणजे तिने काय करू नये यापेक्षा तिने काय करावं हे जर का मेष राशीच्या पुरुषाने तिला सांगितलं तर अर्थातच ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त आणि फक्त सिंह राशीची स्त्री आहे म्हणून तिला कमी लेखू नका. जर का तुम्ही त्याला जबाबदारी दिली तर दिलेली जबाबदारी इमानी इतबारे पूर्ण करण्याची जी तयारी आहे ही तयारी सिंह राशीच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिंह राशीच्या स्त्रीला सांगणं होईल की तुम्ही सुद्धा मेष राशीचे पुरुष आहेत त्यांच्याशी बोलताना थोडासा शब्द जरी त्यांचं काही चुकलं असेल तरी सुद्धा ॲरोगन्सी किंवा शब्द धारदार वापरू नका. कारण कितीही झालं तरी पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये पुरुषांना सुद्धा इगो असतो थोडा, आणि तो सुद्धा दुखावला जाण्याची शक्यता असते. तर ह्या गोष्टी जर का तुम्ही सांभाळल्या तर अर्थात तुमचं जे प्रेम आहे हे अतिशय सुव्यवस्थितपणे पुढे जाऊ शकेल. अर्थात दोघांचंही जे स्वभाव आहेत हे बरेचसे सारखे आहेत, त्यामुळे आपल्या स्वभावानुरूप समोरच्याशी जर का तुम्ही वागला तर तुमच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही, कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम येणार नाही. आणि एक गोष्ट म्हणजे मेष राशीच्या पुरुषालाही सांगायचं वाटतं की कुठलीही जर का तुम्ही प्रेमामध्ये असाल तर साधारणतः सिंह राशीच्या स्त्रीला वाटतं की त्यांच्यामध्ये होणारे जे निर्णय असेल ते त्यांनी स्वतः घ्यावेत. तर ही गोष्ट सुद्धा थोडीशी महत्त्वाची आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांना जर का तुम्ही सांभाळून चाललात तर तुमच्यासाठी प्रेम हे खूप सोपं होऊन जाईल. आतापर्यंत ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या ॲडजस्ट करण्यासारख्या आहेत. आता जी गोष्ट सांगितली ती ॲडजस्ट अजिबात होणारी नाही. ती गोष्ट म्हणजे दोघांपैकी एकाने सुद्धा जर का इतर व्यक्तीमध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवली तर मात्र तुमचं जे प्रेम आहे हे टिकणं जवळजवळ कठीण आहे, म्हणजे ते होणारच नाही. त्याच ठिकाणी तुमचं जे प्रेम आहे ते संपून जाईल. त्यामुळे ही गोष्टसुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण दोन्ही ज्या राशी आहेत यांच्याकडे थोडंसं ज्याला आपण बिनधास्तपणा वगैरे म्हणतो हा थोडासा जास्त असतो. त्यामुळे कदाचित गैरसमजाचं वातावरण तयार होऊन सुद्धा तुमच्या प्रेमी जीवनामध्ये त्रासदायक गोष्टीला सामोरं जावं लागू शकेल. तर या संदर्भात काळजी घेणं, लक्ष देणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं मेष राशीचे पुरुष आणि सिंह राशीची स्त्री जर का परस्पर नातेसंबंधात असतील तर त्यांचं जे प्रेम आहे हे प्रेम कशा प्रकारे पुढे जाईल, कोणत्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.